लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर। आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध। याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर। साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल। आजच भेट द्या साई कमल फर्निचरला। प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर। मोबाईल 98 814 73 753। संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव परिसरात नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे तसेच महामार्ग प्रशासनाच्या नियोजन शून्यतेमुळे रोजच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये। त्याचा फटका वाहन चालकांसह परिसरातील व्यावसायिक आणि नागरिकांना बसतोय। गुरुवारी 1 मेला सकाळपासूनच वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊन दुपारपर्यंत देखील ती सुरळीत झाली नव्हती। त्यामुळे प्रवाशांना तासनतास वाहतूक कोंडीमध्ये अडकून मोठा मनस्ताप सहन करावा लागला। पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर काँक्रिटीकरणाचं काम सुरू असल्यामुळे नाशिककडे जाणाऱ्या लेनवरून वाहतूक वळवली होती। एकेरी वाहतूक, अवजड वाहनं यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय। महामार्ग प्रशासनाकडून वाहतुकीचं नियोजन केलेलं नसल्यामुळे पुरता बोजवार उडालाय। घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास पुजारी हे कर्मचाऱ्यांसह महामार्गावर दाखल होत त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला, तर महामार्ग प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाबद्दल उपस्थित कर्मचाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला। आता जर लोक आले असते, 4 लोक तुमची मदत केलं मला काय सांगितलंय, मोठी गाडी आली का लक्ष ठेवा। अरे ते नको सांगू, मोठी गाडी आली की तिथून सोडायला नाही पाहिजे। का सोडली तिथून? अरे का सोडली? काय नको सांगू रे, तुम्ही लोक आहेत ते जाऊ दे, ते नको सांगू। ड्रायव्हर नाही तिथे तुमचे लोक ठेवायचे, पोलिसांचे नंबर आहे, पोलीस येते नाही ऐकलं, आता मी त्याला अटक करणार आहे, मी त्याला जेलमध्ये ठेवतो। जेव्हापासून रस्त्याचं काम सुरू झालंय तेव्हापासूनच वाहतुकीची कोंडी होतीये। महामार्ग प्रशासन आणि पोलिसांचं कुठलंही नियोजन नाही। संथ गतीने सुरू असलेलं काम तातडीने पूर्ण करावं, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन करावं लागेल, असा इशारा बोटा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांनी दिलाय। तर वाहतूक कोंडी होत असल्याचं वेळोवेळी महामार्ग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कळवलंय, तरीही ते दखल घेत नाहीत। मात्र अधिकारी आणि ठेकेदार कंपनी यांची काही यात मिलीभगत आहे का, असा प्रश्न NSUIचे गौरव डोंगरे यांनी उपस्थित केलाय। रस्ता कामात नियोजनाचा अभाव असून हा रस्ता सोयीसाठी चाललाय की गैरसोयीसाठी चाललाय हे समजत नाहीये, असं म्हणत सुधारणा न झाल्यास आंदोलन केलं जाईल, असा इशारा अंबी सोसायटीचे चेअरमन सुरेश कान्होरे यांनी दिलाय। पासून नाशिक पुणे नॅशनल हायवेचं काम चालू आहे, काँक्रीट रस्त्याचं काम चालू आहे, पण काँक्रीट रस्त्याचं काम चालू असताना प्रशासन असेल किंवा कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा नॅशनल हायवे असेल यांचं कोणतंही ट्रॅफिकचे नियोजन नाही। जेव्हापासून रस्त्याचं काम चालू झालंय त्यापासून या रस्त्याला कायमच ट्रॅफिक जाम होते। घारगावचं काम जवळजवळ 15 दिवस, घारगाव हे मोठं गाव आहे पठार भागातलं, त्या गावामध्ये आज 15 दिवसापासून काँक्रीटचं काम चालू आहे। रोजचं 10 मीटरांनी 5 मीटर काम करण्याचं काम हे करतायत आणि रोज सकाळ दुपार संध्याकाळ 2-2, 3-3 तास ही ट्रॅफिक इथे जाम होती। प्रशासनामध्ये नॅशनल हायवेवर जे पोलीस आहेत त्यांना वेळोवेळी कळवल्यानंतर सुद्धा ते कधी ट्रॅफिक काढायला येत नाही। नॅशनल हायवेचे लोक सुद्धा त्यांचं इथे नियोजन नसतं की जे ट्रॅफिक वन वे करतात असताना मध्ये बॅरिकेड टाकलं पाहिजे, कधी बॅरिकेड टाकले जात नाही। कॉन्ट्रॅक्टरची कंपनी आहे, त्या कंपनीच्या माणसाचं कधी ट्रॅफिक काढायला नसतं। आणि प्रशासनाला ते कॉन्ट्रॅक्टर नॅशनल हायवेला विनंती का या सर्व गोष्टीचं नियोजन करून हे आपण ही ट्रॅफिकची काय काम होईल। घारगाव असेल, त्याच्यानंतर आमचं चन्नपुरी घाट आहे, चन्नपुरी घाट तर रात्रीची दिवसा सकाळी 24 तास ट्रॅफिक जाम आहे, एकदम स्लो ट्रॅफिक चालू आहे। तर साऱ्या प्रशासनाला विनंती की नॅशनल हायवेचे जे पोलीस आहेत त्यांना सुद्धा विनंती की तुम्ही रस्त्याला गाड्या अडवण्यापेक्षा ही गाड्यांची ट्रॅफिक काढली पाहिजे, ट्रॅफिकचं नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे, त्या दृष्टीने आणि काँक्रीटचं काम चालू आहे, काँक्रीटचं काम अतिशय धीम्या गतीने चालू आहे। त्या कॉन्ट्रॅक्टर आणि नॅशनल हायवेला माझी विनंती की हे काम पटापटा संपून, हे काम कधी लवकर संपून आणि ट्रॅफिक कधी चांगली लवकर होईल या दृष्टीने प्रयत्न करावे। सध्या लग्नाचा सीझन आहे, लग्नाचा सीझन असल्यामुळे खूप ट्रॅफिक रस्त्याला असते,
ज्या मोठमोठ्या गाड्या आहेत, ज्यांचं गाड्यांचं वेट जास्त आहे, त्यांची बॉडी मोठी आहे, त्या गाड्यांना रात्रीची परवानगी असते. पण इथं कोणत्याही नॅशनल हायवेचं नियोजन नसतं. या गाड्या दिवसा घुसतात आणि सगळी ट्रॅफिक जाम होती. प्रशासनाने याच्यावरती लक्ष देऊन लवकरात लवकर ट्रॅफिक लक्ष द्यावे, नाही तर अन्यथा आम्हाला सर्व पठार भागातील सर्व लोकांना रस्त्यावरती आम्हाला आंदोलन करायची वेळ येऊन देऊ नका. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाचं काम गेल्या 5 ते 6 महिन्यापासून या कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे आणि आपण पाहतोय की कॉन्क्रिटीकरणाचं काम जेव्हापासून चालू झालं आहे तेव्हा या कामात मोठ्या प्रमाणात अपघात झालेत, अनेक जण मृत्युमुखी पडले. या रस्त्याचं ज्यावेळेस वाईडनिंगचं काम झालं, ज्यावेळेस हा रस्ता चौपदरीकरण झाला, त्यावेळेस इतके मृत्यू किंवा इतके अपघात झाले नाही. तितके अपघात या ठेकेदार असेल किंवा नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे जे काही अधिकारी असतील यांच्या गैरसोयीमुळे हे झालेलं आहे. मी सातत्यानं संगमनेर आणि बोटा या भागात प्रवास करत असतो. आत्ता पण मी बोट्यावरून संगमनेरला चाललोय. साधारणतः माझा धारगावला या दौलत हॉटेलपासून म्हणजे साधारण एक अर्धा ते पाऊण किलोमीटरच्या अंतरामध्येच मी अर्धा तासापेक्षा जास्त वेळ गेला. मागच्या महिन्यात देखील मी माऊलीच्या घाटामध्ये 2-2.5 तास अडकलो होतो. नॅशनल हायवेचे जे ज्युनियर इंजिनियर आहेत दिलीप शिंदे यांना देखील सातत्यानं संपर्क करायचा प्रयत्न केला, परंतु त्यांचं कुठल्याही प्रकारची सकारात्मक भूमिका जी काही आहे नागरिकांच्या हिताची ती दिसत नाही. नेमकं ठेकेदार आणि त्यांची ही काही मिली भगत आहे की काय हे शोधण्याची गरज आहे. आणि जर असंच जर चालू राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजितदादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्हाला करावं लागेल आणि हे जे काही काम चालू आहे ते बंद केल्याशिवाय आम्हाला पर्याय उरणार नाही. तरी याची प्रशासनानं दखल घ्यावी अशी विनंती करतो. हायवेचं काम चालू असल्यामुळं या ठिकाणी अतिशय ट्रॅफिक जाम आज झालेली आहे आणि रोजच होत असते. खरं म्हणजे या रस्त्याचं काम चालू असल्यामुळे त्यांनी व्यवस्थित ते प्रशासन नियोजन करायला पाहिजे. हायवेवाले असतील, ट्रॅफिकवाले असतील, सर्वांनी एकत्र येऊन संघटितपणे याचं नियोजन खऱ्या अर्थानं करायला पाहिजे. ते होत नाही आणि इतक्या धीम्या गतीनं काम चाललं आहे का. इथं घाटगाव स्टँड आहे, अतिशय जास्त वस्तीचे वर्दळीचं ठिकाण असल्यामुळे इथं तरी स्पीडने काम खऱ्या अर्थानं करायला पाहिजे. ते केलं जात नाही. त्याच्यामुळं नियोजनाचा अभाव असल्यामुळे आज अशी परिस्थिती झाली. हा रस्ता लोकांच्या सोयीसाठी चालला आहे का लोकांच्या गैरसोयीसाठी झालं आहे अशी परिस्थिती. आज मला वाटतं 25-30 माणसांची ॲक्सिडेंट झाली असते. अशा पद्धतीची परिस्थिती असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचं नियोजन खऱ्या अर्थाने या ठिकाणी होत नाही. इथून पुढच्या काळात जर अशीच परिस्थिती राहिली तर याचा सर्व समाजाला, सर्व ग्रामस्थांना एक वेगळा विचार करू या रस्त्याच्या सोयीसाठी गैरसोयीसाठी याच्या रस्ते उतरण्याची वेळ या आमच्या सर्वांवर आल्याशिवाय राहणार आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली तरी प्रशासनाने लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने नियोजन करून ही वाहतूक सुरळीत करावी अशी मी त्यांना विनंती. दरम्यान अनेक ग्रामस्थ, प्रवाशी आणि घारगाव पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न केला, मात्र वाहतुकीचा जास्तच गुंता झाला होता. तातडीनं महामार्गावरील वाहतुकीच्या अडीअडचणी सोडवा, अन्यथा आम्हाला महामार्गावर उतरल्याशिवाय पर्याय नाही, असा संतप्त इशारा ग्रामस्थांनी दिलाय. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.